हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आज ब्लॉगला खूप उशीर झालेला आहे. त्यामागचं कारण आम्ही खूप बिझी होतो आणि आता मस्त मॉर्निंग वेळ, पाऊस जरा थांबलेला आहे त्यामुळे जरा बरं वाटतंय आणि खरंच खूप छान वाटतंय कारण 2-3 दिवस खूप पाऊस होता. आता जरा बरं वाटतंय. बाबा मस्त आंघोळ वगैरे करून बसले तिकडे. तुम्हाला व्ह्यू दाखवते बाहेरचा, मग आतल्या गोष्टी दाखवते. वातावरण बघू शकता तुम्ही, इतकं सारं धुकं होतं आणि त्यात पण खूप मजा येत होती. कार्यक्रम सगळे घरी चांगले चालले होते आणि गौरी गणपती असल्यामुळे खूप अशी कामामध्ये बिझी होतो आणि सगळ्या गोष्टी होत्या. आणि आज होता दिवस 4था, तर अशा प्रकारे छानसं आम्ही आवरलो. इथे काय झालं होतं, सगळे जेंट्स त्या दिवशी बाहेर गेले होते कामानिमित्त आणि घरात फक्त छोटी छोटी मुलंच होती. मग त्यांच्या हातानेच आम्ही आरती करू घेतली आणि छान पिल्लांनी, आमच्या छोट्या छोट्या पिल्लांनी पण आरती इतकी छान पद्धतीने केली की काय विचारूच नका. आणि भारी वाटलं त्यांना पण. त्यांच्या हातात आरती दिल्यानंतर असे ते घेतात, पण आम्ही हात पकडला जातो. पण आज त्या स्वतःनी सिंगल अशी आरती पकडली गेली होती, त्यामुळे त्यांना पण खूप छान वाटलं. आणि आम्ही लेडीज लोकांनी आरती करून घेतली सकाळची, त्यामुळे प्रसन्नता अशी खूप छान वाटत होती. सगळं काही कामे वगैरे व्यवस्थित चालू होती सगळ्यांची. पांडुरंगा लक्ष्मणी वल्लभा राईच्या वल्लभा पावे दिलगा जय देव ओवाळी वारत्या कुरवंड्या येती चंद्रभागे माझी सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती. सगळेजण ते त्यांच्या कामामध्ये बिझी होते. इकडे आई आणि नाणी हे करत होत्या की जेणेकरून घावणं आमच्यामध्ये गौराईच्या वौसाईच्या दिवशी घावणे आणि जितवड्याची भाजी असते. पण ह्यावेळेस आम्ही प्लॅन चेंज केला होता. पुरणपोळी केली होती वौसाईच्या दिवशी आणि जायच्या दिवशी आम्ही घावणे करणार होतो. त्यासाठीची सगळी तयारी चालू होती. कोंबड्यानी बाग दिली मलगबाई जाग आली जात्याव दळण दळीते सुपात जोंधळ जोळीते जात्याव दळण दळीते सुपात जोंधळ जोळीते. हो, कोंबड्यानी बाग दिली मलगबाई जाग आली जात्याव दळण दळीते सुपात जोंधळ जोळीते जात्याव दळण दळीते सुपात जोंधळ जुळीते. कॅमेऱ्यात कधी पण व्हिडिओ काढताना बघायचं तुम्ही, असं कॅमेरा धरताना असं बघताना, त्यामुळे तुमचे व्हिडिओ नीट नाही आहेत. क्लिअरिटी पण तेवढीच लागते लोकांना बघायला. आता माझ्या व्हिडिओमध्ये मी नाही दिसत, पण कॅमेऱ्यातले सगळे लोक कसे दिसतात. इथे कॉर्न आणले होते, तर मुलांसाठी स्नॅक्स तयार करण्याची तयारी चालू होती. वहिनींचे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती. आणि वातावरण तुम्ही बघू शकता, मध्येच धुकं येते, मध्येच असं पूर्ण प्लेन होते, त्यामुळे दिसायला पण इतकं छान फ्रेश हिरवगार वाटतंय. आणि ते बघून आम्हाला कामात उत्साह हा फार वाढतोय. माझा असं काही अवतार आहे आणि आज काय असं नाही स्पेशल, पण ठीक आहे. तर इथे आम्ही दुपारच्या जेवणासाठी बसलेलो होतो दोघीजणी. बाकीचे येत होते. गवारीची भाजी, मस्त हरभऱ्याची भाजी आणि खीर चपाती असं काही मेनू होता आणि छान असं जेवायला दुपारी बसलो होतो. सगळ्यांची वाट बघत होतो. प्लेटी आम्ही करून ठेवल्याच होत्या, बाकीचे येत होते, त्यामुळे आम्ही दोघी थांबलो होतो जेवायचे. सगळे आल्यानंतर आम्ही जेवण करायला बसतो मोस्टली, आणि त्यामुळे वाट बघत बसलो होतो की कोण कोण येतंय जेवायला. चला तर मग संध्याकाळी होता बर्थडे आमच्याकडे. तर आजचा बेत होता आमचा पावभाजी आणि पुलाव, व्हेज पुलाव असा होता. तर छान असा तिच्या मम्माने मोदक आणला होता, गोल्डन मोदक, आणि तुम्ही बघा दिसायला किती छान वाटतंय. त्यानंतर इकडे आमची चालली होती बड्डेची तयारी, आणि त्यात आमचा बड्डेची तयारी करताच एक प्रँक ठरला. आणि तो प्रँक तुम्ही पुढे बघू शकता किती सक्सेस झालेला आहे ते. म्हणजे श्रेयाला बड्डे गिफ्ट भेटलं होतं काहीतरी, ती स्लिंग का काहीतरी. त्याने आम्ही दोघांवर ऑलरेडी प्रँक झाला होता, तेव्हा व्हिडिओ शूट झाला नाही. मग आम्ही ठरवलं की प्रँक करूयात म्हणून. चला तर मग आता तुम्ही आमचा प्रँक बघा कसा सक्सेस करतोय आम्ही ते.
तर अशा पद्धतीने इशूने तिला गिफ्ट दिलं होतं रबर बँडचं हे बनवून, आणि त्यानंतर असं छानसा केक ऑर्डर केला होता. आणि त्यानंतर घेतलं सगळ्यांनी ऑप्शन करण्यासाठी, कारण की बड्डे तिचा कसं असं दोनदा होता. दोनदा म्हणण्यापेक्षा एक तिचा डेटनुसार बड्डे करतात आणि एक तिथीनुसार, म्हणजे गौरी व्यवसायाच्या दिवशी तिचा जन्म झाला होता त्यामुळे तिचा बड्डे दोनदा केला जातो. गौरी व्यवसायाच्या दिवशी पण आम्ही तिचा बड्डे एकदा करतो आणि ह्या सगळ्या दिवशी पण करतो तिच्या बड्डेच्या डेटनुसार. आज होता तिच्या बड्डेचा डेट, तेव्हा आम्ही तिचा बड्डे सेलिब्रेट करत होतो. अशा प्रकारे सगळी गँग जमली होती. आजचा मेनू सगळ्यांसाठीच पावभाजी आणि व्हेज पुलाव होता, पण झाला काय गोंधळ की निम्मे अर्धे आलेच नाही. सो चलो असो, तर सगळ्यांनी छान असं ऑप्शन करून घेतलं. सगळ्यांनी तिच्या मम्मा लोकांनी का आणि मोठ्या आईनी आजीनी वगैरे सगळ्यांनी, आणि छान असं वेटिंगला होते केक कटिंगच्या. चिल्ड्रन गँग तर तुम्हाला माहितीच असतं की त्यांचं सगळ्यांत आधी की केक कटिंग कधी होतं ना मी कधी खातोय असं त्यांचं काहीसं चालू होतं. आणि इकडे गावाला असल्यामुळे गिफ्ट काय देता आलं नाही, तर सगळ्यांनी तिला पैसेच दिले, देऊ केले, कारण की गावाला आल्यानंतर ऑप्शनच नसतो. सो अशा प्रकारे छान असं ऑप्शन करून घेतलं सगळ्यांनी आणि छान असं केक कटिंग चालू करणार होतो आम्ही. छान असं केक कटिंग करून झाल्यानंतर सगळेजण तिला केक भरू केला. हे तिचे मम्मा पप्पा आहेत आणि मस्तपैकी सगळ्यांनी केक भरून घेतला तिला. आणि छान असं चिल्ड्रन गँगना फार मज्जा वाटते केक कटिंग ऑन ऑल. आणि ते सगळे एकत्र आल्यानंतर खूप सारी मस्ती चालू असते सगळ्यांची, फुल अशी मस्ती धमाल सगळे चालू असतात. 8 ते 10 दिवस कसे जातात ते आम्हालाही कळून चुकत नाही की काय एवढा वेळ कसा पटकन निघून गेला. आणि सगळ्यांना नाश्ता होतं, केक कटिंग झाल्यानंतर जेवण होतं, पावभाजी आणि व्हेज पुलाव. सो अशा छानशा केक कटिंगसोबत मी ब्लॉग इथे सेंड करते. चलो बाय बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.